गोपाल हरे, दीन दयाल हरे। तुम करतार तुम ही कारण, तुम करतार तुम ही कारण, परम कृपाल हरि, हे दीन दयाल हरे। रथ हाके रण भूमि में और कर्म योग के मर्म बताए, अजर अमर है परम तत्व यो, काया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के, सखा सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरि, हे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरि, हे दीन दयाल हरे। शाम के रंग में रंग गई मीरा रस, खान तो रस की खान हुए। जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दर्श किए। मात यशोदा नर नारी के, मात यशोदा नर नारी के, माखन चोर हरि, हे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। तुम करता और तुम ही कारण, तुम करता और तुम ही कारण, परम दयाल हरि, हे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं। सरोपनिषदो गाओ दुग्धा गोपालनन्दन, पार्थो वस्य सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महदेकं शास्त्रं। देवकी पुत्र गीतमेको देवो देवकी पुत्रयो एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्मापेकं तस्य देवस्य सेवामुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातदहं वन्दे परमानन्दमाधवं। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। यत्करोषि यदस्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्यसि कुन्तेय तत्कुरुष्व मदर्पणं प्रस्तुत। आजच्या या आनंदमय आणि मंगलमय असलेल्या प्रसंगामध्ये घर भरायला पहिलं देवाचं पूजन, घर भरणी शब्द जो आपण वापरतो ना, त्या समयाला घर आपल्याला आपल्या शब्दांनी नाही भरायचं, घर आपल्याला शब्दांनी नाही भरायचं, घर आपल्याला क्रोधाने नाही भरायचं, बस बस. घर आपल्याला द्वेषाने कामाने रागाने नाही भरायचं, घर आपल्याला प्रेमाने भरायचं, त्याला घर भरणी असं म्हणतात. वस्तूंनी घर भरता येईल. आई, पूर्वीच्या काळी जर एखादं कुठंतरी मंगलवाद्य सुरू झालं का दादा, बरं का, मी तुम्हाला विडंबन सांगतो समाजाचं. पूर्वीच्या काळी एखादं मंगलवाद्य सुरू झालं किंवा रात्रीची वरात जरी सुरू झाली ना, तर एखादी म्हातारी आजी म्हातारे आजोबा बाहेर जर बसले असतील आणि त्यांना जर आवाज आला ना त्या वरातीच्या डीजेचा सुद्धा, तरी ती माणसं हात जोडत होती. पहिल्यांदा हात जोडायची, ती वाद्य ऐकल्यानंतर, संबळ ऐकलं, ते ढोलक ऐकलं, ते हात जोडायची, प्रणाम करायचे. आता विडंबन बघा समाजाचं असं झालंय, आता भजन जरी सुरू झाले तरी ते पोरग ठेका धरतं, मांडीवरती ठेका धरतं किंवा खांदे उडवायला सुरुवात करतं. समाजाचं विडंबन का होतंय माहिती का? आपल्याला कळतच नाही की आपण त्या गांभीर्याने कुठं राहायला हवंय, कुठं राहायला नकोय. माझा एक भजनाचा शब्द, मंगलाचरणाचा शब्द ऐकल्यानंतर तोंड आपसुकच बंद व्हायला पाहिजे होती, पण ती सांगावी लागतात तोंड बंद करा. आणि हे सगळ्यात मोठं कलहाचं कारण आहे. हे क्लेशाला कारणीभूत झालेलं तोंड आहे. तोंड कुठं उघडावं हे ज्याला कळलं ना, तोच जीवनामध्ये ज्ञानी आहे, ध्यानी आहे, धार्मिक आहे, संन्यासी, आणि तोच सुखी आहे. तोंड कुठं उघडायचं हे स्त्रीला असो पुरुषाला असो. मी एकाची बाजू कोणाची सांगत नाही, तुम्ही माता माऊली आहात, तुम्ही पित्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आहात. घरामध्ये तोंड उघडावं कधी आणि कधी बंद करावं हे ज्या व्यक्तीला कळलं
त्या घरामध्ये अक्षरशः यम सुद्धा विनंती करून हात जोडून उभा राहतो की तुम्ही माझ्यासोबत येता का, बरं का, ओढून नाही नेत. आपल्या ह्या तोंडाला खूप महत्व आहे. रंगरंगोटीनं ज्या पद्धतीनं आपण समाजाला आकर्षित करतो, पण जेव्हा तोंड उघडलं तेव्हा त्याच्यातून जर अंगार निघत असतील आणि कोळशी निघत असतील, वाईट शब्द जर निघत असतील आणि विनाकारण शब्द निघत असतील, परमात्म्याने शरीरामध्ये जी ऊर्जा दिलेली आहे ती विचार करून दिलेली आहे. पायामधली ताकद विचार करून दिलेली आहे, हातामधली ताकद विचार करून दिलेली आहे. शरीर रचत असताना याच्यामधल्या सगळ्या ज्या काही शक्ती आहेत त्या ऊर्जा विचार करून परमात्म्याने दिलेल्या आहे. आणि मग बघा, अति ऐकल्याने कान कधी बधीर होत नाही, न ऐकल्याने कान बधीर होतात बरं का. म्हणजे कसं, अति ऐकत राहिला ना त्या माणसाचे कान कधी बधीर होत नाही, पण न ऐकल्याने कान बधीर होतात. का? कारण तो नुसता बोलत असतो, त्याला मग आजूबाजूला कोण बोलतंय काय बोलतंय काही ऐकायला येत नाही. आणि मग अशी बोथट हृदयाची माणसं भविष्यामध्ये बोलत राहतात, पण त्यांच्या आजूबाजूला चिठपाखरू सुद्धा नसतं, प्राणी मात्र सुद्धा नसतात. अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रतिदिन दिसत भानू तो जगी तुच्छ पायी. अति बोलल्याने मौनामध्ये जी साधना आहे बघा, मौनामध्ये जी ताकद आहे ना ती कुठल्याच गोष्टीमध्ये नाही आहे. असंख्य वादळ शांत करण्याची ताकद मौनात आहे. बडबडीना कलह निर्माण होतात, बडबडीना वाद निर्माण होतात, बडबडीना गैरसमज निर्माण होतात, बडबडीना अति बोलण्याने लंपटपणा दिसून येत असतो, लंपटपणा दिसून येत असतो. म्हणून जेवढं जमेल तेवढं शब्दांचा वापर जपून करावा. हे एक प्रकारचं साठवलेलं धन आहे आपल्याकडे भेटलेलं. याला तुम्ही जर अमृतासारखं जर वाहिलं, अमृतासारखं जर बाहेर काढलं तर हे शब्द नक्कीच नक्कीच सुंदर पद्धतीने सबीज होऊन उगवतील. पण हे जर विषासारखे निखाऱ्यासारखे जर शब्द तुम्ही टाकले तर ते दुसऱ्याच्या मनामध्ये वनवा पेटवायला उशीर करणार नाहीत, वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. नामचिंतनासाठी आपल्याला आयुष्यही कमी भेटलेलं आहे, वेळही कमी भेटलेला आहे. विचार करा, सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही आलेले असाल, 9 वाजल्यापासून आल्यापर्यंत काय केलं होतं तुम्ही? नीट जर विचार जर केला, प्रापंचिक वार्ता केला, येहीनबाई विहीनबाईला भेटली असेल, दुसरे नाते काय, जाऊबाई जाऊबाईला भेटली असेल, बहीण बहिणीला भेटली असेल, आई आईला भेटली असेल, जावयाला भेटली असेल, सासरा जावयाला भेटला असेल, नातं नात्याला भेटलं. पण महत्वाचं वाक्य इथं असं आहे, सांसारिक क्रियेमध्ये तुम्ही कितीही एकमेकाला भरगच्च मिठ्या मारल्या आणि पाया पडू पडू भेटले किंवा गळ्यामध्ये मिठ्या मारूमारी भेटले तरी त्यातून स्वार्थाशिवाय दुसरं काहीच निघणार नाही. जावयाला याकरता ती सासूबाई जीव लावत असते की माझ्या लेकीला त्याने उन्हामध्ये ठेवू नये, त्या लेकीला दुःख पोचू नये. नाहीतर तो माणूस काय प्रिय आहे हो त्या बाईला, कशामुळे प्रिय व्हायचं काही कारण आहे का? प्रिय होण्याची काहीच कारण नाही आहेत. उलट जर थोडाफार त्रास झाला तर त्या पुरुषाच्या नावाने बोटं मोडल्या जातात. 5 तोळे दिले, 10 तोळे दिले तरीही मेल्याचं खासट भरलेलं नाहीये, तरी तो शांत नाहीये आणि तरी माझ्या लेकीला त्रास देतो. थोडस पण प्रिय ह्याच्यासाठी आहे की त्यांनी माझ्या लेकीला जीव लावा. स्वार्थाची ही सगळी नाती शेवटी कुणीच नाहीये. लक्षात घ्या, ही वास्तुशांती घर भरत असताना, आता घर भरणीच्या अर्थाने मी ते शब्द सांगितले. इथं खऱ्या अर्थानं वास्तू शब्द आपल्याला बघायला मिळाला. आणि ती वास्तू शांत होत असताना, वास्तू शांत करत असताना आपल्याला त्या वास्तुशांतीचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसत्या नाती. हे शब्द आपण ऐकले, हजारो लोकांच्या तोंडून ऐकले, पण तशा पद्धतीने आपण वागतो का हो? तशा पद्धतीने आपण राहतो का? नाही राहत. दुसऱ्याच्या प्रगतीवरती, दुसऱ्याच्या असलेल्या संपत्तीवरती आपली ईर्ष्याळू बुद्धी जागृत होते आणि मग आपलं प्रेम कधीतरी संपुष्टात येतं. मी तुम्हाला काय बोलत होतो की 9 वाजल्यापासून आले, आता 12 वाजायला आलेत. 9 वाजल्यापासून एकदा तरी परमात्म्याचं नाम आपण मुखामध्ये घेतलं का? नाही. आपण आपल्या प्रापंचिक गोष्टीमध्ये होतो. आणि मग आता 11:30 वाजता थोडंसं आपल्याला चिंतन ऐकायला मिळाले, देवाचं नामचिंतन ऐकायला मिळतंय. तेही कशा ना कशाच्या निमित्ताने. माणूस इतका स्वार्थी आहे, कुणी असो, तुम्ही असो, मी असो, असा मोघम कार्यक्रम कोणीच घेणार नाही. अशी लहर आली एखादी मंगेशराव की नाही आता 10,000 रुपये, 20,000 रुपये, 50,000 रुपये प्रॉफिट झालंय, मग या महिन्यामध्ये 10,000 रुपये करू, जरा साधू संतांवरती करू, सत्संगावरती करू, अन्नदान करू. असं कोणाच्या मनात येतं का हो? तरी शिवत सुद्धा नाही मनाला. माणूस निमित्त शोधत असतो. वाढदिवस असेल, लग्नाची अॅनिव्हर्सरी असेल, एखादा
वार्षिक लग्न करायच्या अगोदरचं असेल, नंतरचं असेल म्हणा, किंवा आता वास्तुशांती आहे त्या निमित्ताने असेल, वर्षश्राद्ध असेल, 10वा निमित्तानेच थोडंफार दान पुण्य करतोय. आणि मग संजू भाऊ त्याला सकाम दान म्हटलं जातं. ते दान काही कामाचं नाही. निष्काम पद्धतीने तुमच्याकडून जर घडलं की काही नाही, आली मनामध्ये लहर. प्रपंचामध्ये बघा ना की आता सकाळ सहज सिन्नरला चालले, सिन्नरला जाता जाता गेले, संध्याकाळ झाली आणि मग थोडंसं काम जे निघालं तर ते काम आटोपलं आणि मग बायकोही सोबत आहे, मुलंही सोबत आहे, सगळी सोबत आहे. आणि मग आता घरी जाऊन ती जर बाई म्हटली की आता घरी जाऊन उशीरही झालाय, कुठं गॅस पेटवता, कुठं भाज्या कापता, चला आपण जेवण करून जाऊ. एका क्षणामध्ये आपली पावलं तिकडे वळतात. लगेच आपण एका मिनिटामध्ये तिकडे जातो. काय बरं, 1000 रुपये 2000 रुपये सहज एका मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये, 20 मिनिटात बिल येणार आहे. तेही शिळं पाक खाऊन, फक्त गरम झालेलं असतं, अजिनोमोटो नावाचा पदार्थ टाकून त्याला चव आलेली असते चांगली, म्हणून आपल्याला वाटतं सुंदर आहे, छान आहे, मस्त आहे. तिथं आपण विचार नाही केला. तिथं विचार केला का? मागच्या महिन्यामध्ये जेव्हा साडी घेतली होती आई, आता तुमच्यासाठी थोडंसं बोलायचं मला. वास्तुशांतीच्या निमित्ताने काय महत्वाचं हे सांगतोय. मागच्या महिन्यातच एका लग्नासाठी साडी घेतली होती. नवे नवे तिथं लग्न झालं, तिथेही आपल्याला भेटली होती. तरीही थोडंसं जरा आता नेमकेच 10-20 क्विंटल कांदे विकून आले आणि त्या नवीन नवीन 500च्या नोटा बघितल्या, आपलं मन विचलित झालं. का हो, ह्या 50,000चं काय करणार आहे? तो बिचारा त्याचं गणित डोक्यामध्ये चाललेलं असतं. आता हे करायचंय, ते करायचं, इथली मोटर बिघडली, तिथली बिघडली, हे असं करू, ते करू. पण तरीही आपल्याला थोडंसं मनामध्ये येतं आणि मग अहो 50,000 रुपये आले, 1,00,000 रुपये आले, द्या 500 रुपये, 1000 रुपये इकडे, मला एक साडी घ्यावीशी वाटते. तोही बिचारा म्हणतो आपलीच पत्नी आहे, करून आणलेली आहे, आता तिला करणं गरजेचं आहे. आपल्याला करून आणली म्हणून करणं गरजेचं आहे बरं का. जे प्रेमापोटी येतात त्यांना काही कुठल्या वस्तूची गरज नसते. लक्षात आलं का? प्रेम वृद्धिगत करत असताना, जर जीवन जगत असताना जर अशा शब्दांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं मर्म समजेल. जीवन जगत असताना आपल्याला जर साडी घेऊन आनंद मिळत असेल, सोनं करून आनंद मिळत असेल, चपला घेऊन, चपला हार घालून जर आनंद मिळत असेल, नवे नवे आपला सन्मान किंवा दुसऱ्या काही इतर गोष्टी करून आपल्या असलेल्या नातेवाईकांची इच्छा पूर्ण करून जर आपल्याला आनंद मिळत असेल तर तो आनंद वेगळी आहे. मला वाटतं ज्यावेळेस झोपडीमध्ये तुम्ही त्या पुरुषाची साथ देता आणि झोपडीमध्ये राहत असताना सुद्धा तुम्ही आनंदीच राहतात, तर ते तुमचं समर्पण आहे. भगवान कृष्णाला रुक्मिणीला वरत असताना रुक्मिणीने भगवान कृष्णाची फक्त कीर्ती ऐकली होती आणि मग दिगंतामध्ये कीर्ती पसरली असताना सुद्धा त्या महापुरुषाला कधीही तिनं बघितलं नसताना सुद्धा त्याचं वरण केलं, म्हणजे त्याच्यासोबत लग्न केलं. हे प्रेम आहे, याला स्नेह म्हटल्या जाईल. हे प्रेम त्या व्यक्तीच्या गुणांकडे असलं पाहिजे, त्याच्या असलेल्या कर्तबगारीक असलं पाहिजे, त्याच्या असलेल्या पुरुषार्थाकडे असले पाहिजे. पण त्याने कमवून असलेल्या जर कमाईवरती जर आपलं प्रेम असेल तर आपणही लालची आणि स्वार्थी आहोत, आणि ही लालची स्वार्थी हे आपल्याला आणखी गर्तेमध्ये घेऊन जाणार आहे. कुठंतरी आपल्याला ह्या प्रपंचामध्ये जगत असताना ह्या झाडाला फक्त पाणी घालायचंय, आणि हे झाड जर तुम्ही निस्वार्थपणे पाणी जर घातलं या प्रपंचाच्या झाडाला तरच सुंदर बहरदार होणार आहे. नाहीतर झाडं दारातोंडी पण कुंड्यांमध्ये असतात, आपण त्यांनाही पाणी घालतो पण ती कधीही आभाळाला टेकत नाही, ती आभाळापर्यंत जात नाही, ती खुरटीच राहतात, खुजीच राहतात. कारण त्यांच्या ठिकाणी स्वार्थ आहे. त्या दारातोंडच्या झाडात पुढे स्वार्थ आहे की ते जर मोठं झालं तर जाता येता आपल्याला लागेल, तेही मोठं होण्याचा प्रयत्न करतो, पण आपण वेळीच त्याला काटत असतो. पण जंगलामध्ये झाड, त्याला पाणी टाका अथवा न टाका ते मोठं वाढतं. निस्वार्थपणे जी वाढलेली झाड आहे ना ती नक्कीच बहरदार होतात, पण स्वार्थाने जी वाढलेली झाडे ती खुजी राहतात. स्वार्थाने केलेला प्रपंच फक्त 1 BHK 2 BHK मध्ये राहत असतो, आणि निस्वार्थपणे केलेला प्रपंच 10 बाय 10च्या खोलीमध्ये 20 माणसांची गर्दी सुद्धा सहन करत असतो. ही प्रपंचाची परिभाषा आहे. आपल्याला नुसतं घर असावे, घरासारखे नको नुसत्या भिंती, हे शब्द नाही ऐकायचे. त्या शब्दांचा अर्थही समजून घ्यायचा आहे. कारण त्या घरामध्ये जर तशा पद्धतीने तुम्ही शांत राहिले नाही तर वास्तू तथास्तु म्हणत असते. साहेब, वास्तू तथास्तु म्हणते. तुम्ही जर रागाने घरात राहत असाल, माणसं म्हणतात तुझा राग वाढत जाऊ. वास्तू काय म्हणते? तुझा राग वाढत जावं. तुम्ही क्रोधाने राहत असाल, तुझा क्रोध वाढत जावं. तू शांतीने राहत असतील तर तुझ्या अंतकरणात शांती प्राप्त हो. तू अहंकाराने राहत असतील तर तुझा अहंकार वाढ. वास्तू तथास्तु म्हणत असते. वास्तू तथास्तु म्हणते. अहो बघा ना, झोपडीमध्ये ज्यावेळेस राहत होता, पत्र्याच्या घरामध्ये एखादा माणूस राहत होता, त्यावेळेस येता जाता प्रत्येकाला राम राम नमस्कार दंडवत करायचा. काय
संजय भाऊ, प्रत्येकाला नमस्कार, हात करायचा, या बसा, चहा तरी घ्या. अहो बळबळ ते चहा पाजायचा, बळबळ म्हणायचा, अर्धा कप तरी पे, 2 घोट तरी पे. पण जसा मोठा बंगला झाला, मोठं घर झालं, हे तुमच्यावरती नाही बरं का, हे म्हणजे सगळ्यांना उद्देशून असतं. जे जे आम्ही दृश्य दिसतो, पारायण प्रवचनाचं जे मटेरियल आहे ना, ते मटेरियल ग्रंथामध्ये कमी आणि व्यवहारात जास्त असतं. आणि प्रवचनातून नामसाधना तर शिकवायचीच असते, पण व्यवहार सगळ्यात महत्वाचा शिकवायचा असतो. काय व्यवहार सगळ्यात महत्वाचा शिकायचं असतं. गायीच्या शिंगाचे शेंडे कापून काही होत नसतं. त्या गायीला न मारायला शिकवणं हे खरं आपलं संस्कार आहे. त्यांची नुसते शेंडे कापले तरी तिच्या बोथट शिंगांनी ती आपल्याला मारणारच आहे. त्यापेक्षा तिला मारू का नाही हे जर शिकवलं तर ती नक्कीच कुणालाही मारणार नाही, त्रास देणार नाही. धर्म शिकवला, पण मुंह में राम आणि बगल में छुरी जर असं जर कृत्य जर असेल तर त्या धर्माला काही अर्थ नाही साहेब. एकीकडे देवपूजा करतोय, एकीकडे खूप सुंदर देवपूजा चालू आहे, माळा चालू आहे, स्मरण चालू आहे, तीर्थाला जातोय, वाऱ्याला जातोय, देवदेव करतोय, दान करतोय, पुण्य करतोय. पण वारीहून आला म्हणा, पदयात्रेहून आला आणि घरी आल्यानंतर जेव्हा बघितला इतस्तता प्रपंच बघितलेला, विखुरलेला बघितलाय, जशी ती हातातली पिशवी टाकून दिली तसा संध्याकाळपर्यंत शिव्याचा सपाटा चालला. वारी काय खाक तुमच्या सोबत राहणार आहे, काय पदयात्रा तुमच्या सोबत राहणार आहे, काय देवाहून आल्यानंतर तुम्ही जर हे सगळे उद्वेग या प्रपंचामध्ये केले. परमात्म्याच्या चरणी शांत होण्यासाठी जायचं असतं, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा जर तुम्ही शांत झाले नाही तर तुम्हाला जगामधली कुठलीच ताकद शांत करणार नाही. म्हणून देवदेव करत असताना, धर्म करत असताना, शांतता करत असताना, आता बऱ्याच ठिकाणी असंही घडतं बरं का, आम्ही आता हे दररोजचेच आमचे कार्यक्रम असतात, तर त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर नवीन घर आहे, आता नवीन घर बांधलंय, त्या नवीन घरामध्ये तुम्ही प्रवेश करताय, परिवारासह प्रवेश करताय, पण तो घराचा जो मुख्य असतं ना, ज्यांनी विटा वाहिलेल्या असतात, सिमेंट वाहिलेलं असतं, फरशा वाहिलेल्या असतात, त्याचा अहंकार खूप उंचीला गेलेला असतो, मजल्याप्रमाणे तो वाढत गेलेला असतो. आणि मग त्याला असं वाटतं की यांनी आपल्या म्हणण्याच्या पुढे एक शब्द सुद्धा असं नाही, यांनी आपल्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी करावा. अहो इकडं 15वा अध्याय गीतेचं चालू आहे, इकडं परमात्म्याचं चिंतन चालू आहे, आणि तो तिकडं कानामध्ये का होईना त्यांना अपशब्द बोलत असतो. अशा घरामध्ये कधीही वस्तुशांती होणार नाही. घरामध्ये घुसत असताना लक्षात घ्या, वस्तुशांती सोबत वस्तू तर शांत होईल, तिला पारायणाचा उपाय आहे, त्या वस्तूला शांत करण्यासाठी भगवद्गीतेचा उपाय आहे, देवपूजेचा उपाय आहे, नामस्मरणाचा उपाय आहे, प्रवचनाचा उपाय आहे, संत पदांचा उपाय आहे. वास्तू शांतीला शांत करता येईल, पण जर मन अशांत असेल तर त्या वास्तूमध्ये कधीही शांतता नांदणार नाही. आपल्या अहंकाराला शांत करण्याचे कुठले उपाय आहेत सांगा ना. त्याला उपाय आहेत, पण ते उपाय आपण ग्रहण करत नाही, ते उपाय कधीही आपण स्वीकारत नाही की अहंकार शांत व्हावा. याच्यासाठी एक एक वाक्यही महत्वाचं आहे. अरे रावणासारखा माणूस अहंकाराने मेला, कंसासारखा माणूस अहंकाराने मेला, तुझा 2 एकराचा 3 एकराचा अहंकार कुठल्या शिकेला जाणार आहे, थांब शांत हो. एवढं म्हटल्यानंतर शांत व्हायला पाहिजे नाही. पहिलवान समोर आला, गाडीला कट मारून, एखाद्या फॉर्च्युनरने कट मारावा आणि इकडे सायकलवाल्याने शिव्या द्यावा, काय बरोबरी होणार आहे हो त्यांची, काय बरोबरी होणार आहे. सायकलवाल्याने कितीही प्रयत्न केले आणि सायकल मागून पुढून जरी मारली, त्या फॉर्च्युनरचं काय होणार आहे. पण ती एक चाक जरी त्या फॉर्च्युनरचं तिच्यावरती जर गेलं तर आपला अहंकार कुठल्याशी गेला जात असतो दादा. म्हणून त्या अहंकाराला शांत करण्यासाठी आपण वस्तू शांती करत असताना आपले काही महत्वाचे संकल्प मनोमन केले पाहिजे की हे परमेश्वरा, माझं स्थान बदलतंय तर माझा स्वभावही बदलला पाहिजे, माझं मनही बदललं पाहिजे, माझा अहंकार बदलला पाहिजे, माझी बुद्धी बदलली पाहिजे. मी काय म्हटलो की पत्र्यामध्ये माणूस होता त्यावेळेस प्रत्येकाला हात करायचा, प्रत्येकाला नमस्कार कर, पण जसा घरामध्ये गेला, बंगल्यामध्ये गेला, गेट जसं बसवलं ते गेटला 24 तास टाळे, त्या गेटला 24 तास कडी, आणि वरून तिथे एक पाटी लिहून ठेवली, कुत्र्यांपासून सावधान. नेमकं 4 पायाचं कुत्र का 2 पायाचं कुत्र, माणूस समजत नाही हो, समजत नाही. तुम्ही माणुसकी हरवत चाललाय बंधूंनो. लक्षात घ्या, गावाकडच्या संस्कृती अजूनही काही ना काही अंशाने जिवंत आहे. गावाकडच्या काही ना काहीतरी गोष्टी अजूनही जिवंत आहे. पूर्वी बघा, गावामध्ये एखादं पोरग जर खराब असेल, जर ते थोडंसं उपद्व्यापी असेल, तर गावाकडचा एखादा चौकावरती पारावरती बसलेला म्हातारा माणूस सुद्धा त्या पोराला दाब द्यायचा, त्या पोराला बोलायचा, कारण त्यावेळेस ते पोरग गावाचं लेकरू असल्यासारखं असायचं. संस्कारवान असल्या कारणानं, संस्कार प्रत्येकाची जबाबदारी असल्या कारणानं प्रत्येक जण कोणी जर चुकीचं वागत असेल तर प्रत्येक माणूस त्या व्यक्तीला बोलायचा. पण आता काय होतंय,
शहरात तर बोलतच नाही, पण गावाकडे सुद्धा असं बोलायची कोणाची हिंमत राहिलेली नाही. नवे नवे जे शिक्षक पूर्वीच्या काळी लहानपणी त्या पोरांना घडवण्यामध्ये त्या पोरांचे हात फोडायचे, अंगठे सुजवायचे, आज त्या शिक्षकाला बोट सुद्धा करायची आपण आपल्या लाडाने हिंमत सुद्धा ठेवली नाही. मग अपेक्षा आपण ठेवू शकत नाही की आपल्या पोटी रामकृष्ण जन्माला येतील, आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जन्माला येतील, आपल्या पोटी चक्रधर स्वामी जन्माला येतील, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज. अपेक्षा ठेवू नका, होणारच नाही. आपण अति लाडामध्ये त्या परिवाराला जर वाढवत असाल तर नक्कीच तो परिवार एक दिवस तुमचे जे केलेले उपकार आहे ते विसरल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्याही सोबत संस्कार द्या. संस्कार जर दिले ना दादा, संस्कार जर दिले तर माणसाला पळीभर दिल्याची सुद्धा जाणीव असते. आणि संस्कार जर दिले नाही तर तुम्ही गाडाभर जरी पाठीमागं ठेवलं तरी शेवटच्या समयाला एक वाक्य तुमच्या सगळ्यांच्या कानामध्ये गुंजारव करेल आणि ते तप्त निखाऱ्यासारखं वाक्य असेल की आई, दादा, पप्पा, मम्मी, तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय हो? करून काय केलं? एक घर बांधून दिलं, 2-5 एकर जमीन दिली, 10-5 लाखाचा बॅलन्स दिला, तुमचं तुम्हाला ठेवा, आमचं आम्ही कमवतो. अशी वाक्य आपल्याला ऐकावी लागतील. म्हणून देत असताना संस्कार द्या. देत असताना 12 वर्ष वनवासामध्ये रामचंद्र प्रभू गेले, लक्ष्मण सोबत आहे, पण रामायणामध्ये एवढ्या हजारो श्लोकांमधून, लाखो श्लोकांमधून एकही असा श्लोक नाहीये साहेब की एक दिवस रामचंद्र प्रभू आपल्या दशरथाविषयी, कौशल्या मातेविषयी कुथले. एक वाक्य सुद्धा असं नाही की माझा बाप इतका निष्ठुर कसाव, माझी आई अशी कशी काय, असं एकही वाक्य नाहीये. विचार करण्यासारखं आहे की आपण आपली संतान कशा पद्धतीने तयार करत आहोत. म्हणून वास्तू शांती करत असताना ती वास्तू शांत कशी होईल हे उपाय आपण सगळे करू. 10-20 साधू बोलू, त्यांना दान देऊ, दक्षिणा देऊ, त्यांना भरपूर असे पैसे देऊ आणि साधू संतांना देवाला खुश करून आपण वास्तू शांत करू. पण मन शांत करण्यासाठीचा उपाय काय हो? मन शांत करण्यासाठीचा उपाय आध्यात्मिक होणे, धार्मिक होणे, संस्कारित होणे, अंकुरित होणे. जे पडलेले आपल्यावरती संस्कार आहे त्या संस्कारांना उगवणे.